मी तर काय बोलू, मला खरंच काही समजतच नाही. अरे नसरापूरची घटना घडून 2 ते 3 दिवसही झाले नव्हते व्हायची, तर अशी ही पर्वती टेकडीची घटना ऐकायला भेटतीये. अरे यार, आईच्या वडिलांनी म्हणजे सख्या आजोबांनी त्या मुलीवर अत्याचार करायचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता, आजोबा आणि नातीचं नातं असं आहे म्हणजे की आपण म्हणतो आई वडिलांपेक्षा जास्त जवळ लेकर आजी आजोबांकडे राहतात सेफ. आता असं म्हणजे आता समजून नाही राहिलं की आई वडिलांनी नेमकं भरोसा कुणावर ठेवायचं. मला असं वाटतं की आता फक्त एकच ऑप्शन आहे की आई वडिलांनी आपलं लेकरू फक्त आपल्या जवळच ठेवावं. आई आणि वडील सोडता मुली कोणाकडे ना काका ना मामा कोणाकडच न्यायचं काही लागच नाही राहिलेलं अजिबात. मला समजून नाही राहिलंय मात्र माणसाला झालंय काय. तुम्ही का बावड झाले, डोक्यात बिळा चळे बिळे काय राव तुम्ही. अरे तुम्ही 4 आणि 5 वर्षाचं लेकरू नाही सोडून राहिलेत तुम्ही. म्हणजे कसलाही धाक नाही, कसलंच काही नाही, लाज लज्जा शरम काहीच नाही, सारी इकून खाल्ली या लोकांनी. आणि अशा काही तुरळक लोकांमुळे आता सगळ्या दुनियेत भीती निर्माण झाली आहे ना. कुठं नेऊन ठेवले हाच आहे छत्रपर्यंत महाराष्ट्र. प्रत्येक घरात भीती असणार. आता प्रत्येक घरात लेकरू कुठं बाहेर जरी खेळायला गेलं तरी भीती असणार आहे. कसं करायचं अक्षरशः म्हणजे अंगावर काटा आला. ही जेव्हा न्यूज बघितली मी अक्षरशः मला असं वाटलं की यार आता कसंच करायचं. म्हणजे लोकांना कसलाच दाख नाही राहिला. तर खुलेआम काही होणार आहे आता. आहे का काही कायदा नियम कायदा काही आहे? काहीच नाही. आपलं सरकार फक्त म्हणणार की आम्ही त्यांना फाशी देऊ शकत नाही, आम्ही त्यांना हे करू शकत ते करू शकत नाही. तुम्ही जक्क मारा तिकडे, बस लोकांची लग्न करत फिरा, हेच करा तुम्ही बस. आरोपीला थोड्या दिवस आतमध्ये ठेवा, नजरेसमोर सगळ्याच्या नंतर सोडून द्या. सरकारकडून काय अपेक्षा नाही आपल्याला दुसरी. आता शपथ मला समजत नाही याच्यावरती काय बोलावंच काय आता.